नमस्कार. नमस्कार. इझी ब्रो या यूट्यूब चॅनलवरती आज आपल्यासोबत खास गेस्ट आहेत. परिचय असा आहे की अ, आपले शिक्षक आहेत दिलीप सूर्यवंशी सर आणि मॅडम आहेत विद्या दिलीप सूर्यवंशी मॅम. आणि ह्यांचं एक कार्य असं चालू आहे आजच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये भरपूर असे काही कार्य केलेले आहेत की आपल्यापुढे आलेले नाही. कारण हे प्रसिद्धीपासून थोडंसं लांब राहतात. त्याच्यामुळे त्यांनी दाखवून दिलेलं नाही. त्यांनी काय करतात सोशल वर्क त्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. मॅम नमस्कार. मी तुमचं कार्य पाहिलेलं आहे आणि आपण डिस्कस करताना पण तुम्ही भरपूर वेळा असं सांगितलं होतं, की असं-असं चालू आहे आणि तुम्ही फार हे आले नाहीत. तुम्ही सोशल मीडियामध्ये आलेलं नाहीत नाही, जास्त नाही आणि जात. सत्कारापासून पण तुम्ही लांब राहता असं मला समजलं. पण मला एक सांगा सर, अ, तुम्ही गोरगरिबांना एक गोरगरीब पेशंटना तुम्ही एक वाहतूक सोय करून दिलेला आहे पेशंटना. होय. आता तुम्ही कुठलं तरी आता बेळगाव असो, कोल्हापूर असं पेशंटना तुम्ही घेऊन जात आहे. पण त्यांना फ्री सेवा केलेला आहे तुम्ही. हं. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल सर? ते कसं तुम्हाला आयडिया सुचला, की ठीक आहे मी फ्री सेवा ह्यांच्यासोबत आता कसं गव्हर्नमेंट ॲम्ब्युलन्स आहे. होय. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या स्वखर्चानं तुम्ही हं. तुम्ही पेशंटना घेऊन जाताय आणि पेशंटना आणि बरा करून त्यांच्या घरी पोहोचता तुम्ही. होय, बरोबर आहे. त्याच्याबद्दल काय उद्देश काय आहे सर तुमचा? सर सांगायचं म्हणजे 18 मे 2008 रोजी बरोबर 1:30 वाजता कोल्हापूरवरनं शाळेचं काम करून येत असताना निप्पाणी हायवेला माझा ॲक्सिडेंट झाला आणि मी पूर्णपणे अ, रोडवर पडलो होतो. कानातनं, नाकातनं ब्लिडिंग होत होतं. कोमामध्ये होतो. कुठलीच गाडी थांबली नाही. 1 तासभर कोणीच थांबले नाही. फक्त बघून-बघून जात होते. असे माझ्या मित्राने मला सांगितलं. पण एक ॲम्ब्युलन्सवाला अचानक कुठनं आला कोण जाणं, कोणी फोन करायला नव्हतं, कोणी नाही. मला लगेच गाडीत घातला आणि आमच्या ह्याला कोल्हापूरला, CPRला घेऊन गेले मला आणि तिथं योग्य वेळी ट्रीटमेंट चालू झाली आणि त्यामुळं मी जगलो. नाहीतर मी जगलो पण नसतो. हं. पण डोक्याला मार लागल्यामुळं मला पूर्ण डोळा, तोंड पूर्ण हात-पाय गेला माझा. पूर्ण पॅरालिस अटॅक आला. पण ह्याच्यातनं बाहेर पडायला मला 4 वर्ष लागली. बरं. 2012 पर्यंत मी व्यवस्थित झालो. मग त्यानंतर एक छोटासा विचार केला, की मला ज्या माणसानं मदत केली, अशा असंख्य माणसांना कोण मदत करत असणार, जे रस्त्यावर पडतात, त्यांना हे करतात. त्या दृष्टिकोनातनं आम्ही सर्वांनी मिळून, आमच्या मंडळी, माझी आई, सगळ्यांनी मिळून मुलं, हा एक निर्णय घेतला आम्ही, जेवढे गरीब-गोर फोन आम्हाला करतील किंवा आम्हाला समजेल, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचूया आणि त्यांना शक्य होईल तेवढी मदत त्यांना करूया आणि व्यवस्थितपणे त्यांना घराकडे आणून सोडूया. अ, त्यावेळेस तुम्हाला ती घटना घडली त्याच्यामुळे हं. तुम्ही हा निर्णय घेतला, की निर्णय घेतला. गोरगरिबांना पण तुमच्या हातून किती होईल. हं. आजकाल ते सर तुम्ही काय आता करताय ना, ते लोकांच्यात ते बघायला भेटत नाही सर आजकाल. ते होय, फार कमी लोक आहेत. होय, करतायत, पण फार कमी लोक आहेत. होय, पण तुम्ही एवढ्या धाडसानं करताय, कारण तुम्ही जॉब करताय शिक्षण प्रसारक होय. मंडळामध्ये. क्लार्क पण आहे स्कूलमध्ये. क्लार्क म्हणून काम हं. करताय. पण त्याच्यामधून इन्कममधून तुम्ही थोडंसं त्याच्यामधून बाजूला काढून होय. तुम्ही गोरगरिबांना एवढं मदत करताय. ते तुम्हाला एक सॅल्यूट आहे सर हं. त्याच्यासाठी. तर मला असं कळालं की 2012 पासून तुम्ही विधवा महिलांच्याकडून लक्ष्मीपूजन करताय. तुम्ही आणि मॅडम होय, दोघांनी मिळून. होय. पण ते सर कसा सुचला सर विधवा मॅडम आणि ते सहसा आजकाल आपण पाहतो की विधवा महिलांनी हं. कोणतीही पूजा वगैरे काय करत नाहीत. होय. हां, पण ते तुम्ही कसा चालू केला? तुम्हाला कसं सुचला सर ते? सर काय झालं 18 मेला माझा ॲक्सिडेंट झाला होता. हं, त्यानंतर 25 ऑगस्ट 2008ला माझ्या वडिलांचं निधन झालं. श्रावणचा शेवटचा सोमवार होता. त्यावेळी निधन झालं. त्यानंतर माझी आई कोणत्याही कार्यक्रममध्ये कोणीतरी शेजारी बोलवलं किंवा लग्नाला बोलवलं, पाहुण्यांनी बोलवलं, तर पाठीमागे राहत होती फक्त. हं, मला समजत नव्हतं, आई माझी का पाठीमागे राहायला लागल्या? कुठलाही कार्यक्रम असू दे, पाठीमागे राहणार. हं. त्यामुळं मला ते खटकत होतं, ह्या आईनं माझ्या काय चूक केलेली आहे? आम्हाला 9 महिने वाढवलं, सगळं केलं. त्यानंतर जन्म दिला, चांगलं शिक्षण दिलं, संस्कार दिले. मग माझी आई
वडील वारल्यानंतर अशी पाठीमागं का राहते? हा प्रश्न मला कायम पडला होता. 2012 पर्यंत माझी तब्येत ठीक नसल्याने मी तो विचार फक्त माझ्या डोक्यात ठेवला होता. मी व्यवस्थित झाल्यानंतर म्हटलं या विधवा महिलांना घेऊन फक्त 2012 मध्ये 5 महिलांना माझ्या समाजाच्या घेऊन दिवाळीचं लक्ष्मीपूजन केलं. हं. बघूया म्हटलं काय हे होतंय, समाज काय म्हणतोय, त्यानंतर काय फरक पडतोय असा, देव काय वाईट करते, काय बरं करते बघूया म्हणून. पण 5 महिलांचं त्यानंतर पुढच्या वर्षी बी मी तसंच केलं 2013 मध्ये. त्यावेळी 10 महिला आल्या. मग काही फरक पडला नाही. माझं चांगलं होत गेलं. आई पण खुश राहायला लागली. सगळ्यामध्ये मिसळून राहायला लागली आणि जी अंधश्रद्धा डोक्यामध्ये होती विधवा महिलांच्या, की नवरा वारल्यानंतर आम्हाला कुठंच स्थान नाही. फक्त घरात एक कोपऱ्यातच स्थान आहे. हे मला त्यांच्यातनं काढायचं होतं मुळात. हं. म्हणून मी हा मोठा निर्णय घेतला आणि तो सर्वांना आवडला. सुरुवातीला थोडासा विरोध पण झाला. पण सगळ्यांना मी काय बोललो नाही. फक्त नमस्कार करून पुढे जात होतो. मग त्याची व्याप्ती वाढत, वाढत, वाढत गेली आणि आजच्या घडीला नाही, नाही म्हटलं तरी प्रत्येक दिवाळी दिवशी, लक्ष्मीपूजन दिवशी माझ्या गावातील, माझ्या समाजातील 60-70 महिला हं. न बोलवता, त्यांना तारीख सगळ्यांना लक्षात आहे, न बोलवता येतात. लक्ष्मीची पूजा त्यांनीच करतात, आरती करतात, सगळं करतात आणि आम्ही काय दिलेली भेटवस्तू हं. पदरात घेऊन आनंदाने, म्हणजे अतिशय आनंदाने त्यांच्या घराकडे जातात. बरोबर. हा क्षण फार माझ्यासाठी तरी फार मोठा आहे. हं. आणि हे करत असताना कुठेतरी अंधश्रद्धा काढण्यामध्ये मी सक्सेस झालो. याचा अभिमान पण वाटतो बरोबर सर. आणि इथून पुढे पण मी हे कार्यक्रम असेच चालू ठेवणार. चांगलं काम आहे सर. ॲक्चुअली सर तुम्ही हे चालू केलं ना त्यावेळेस समाजामध्ये कोणकोणत्या प्रश्नाला तुम्ही सामोरे गेला? समाजामध्ये फार लोकं मला बोलली, हं. "हा काय शिक्षक असून जगावेगळं काहीतरी करायला लागलाय. हं. लक्ष्मीला या महिला कशाच चालतील? हां, आणि फक्त सुवासिनींचा मान आहे." मी काय सुवासिनींचा हात जोडतो. कोणाला कोणी वाईट म्हणून घेऊ नका. पण ही एक प्रथा जराशी वेगळी केलो. मग त्यांनी म्हणाले सुवासिनींचा मान आहे, घरातल्या अ, अ, सुनेचा मान आहे. मग मी विचार करणार, माझी आई का पाठीमागं? हं. खरी माझी लक्ष्मी माझी आई आहे. आईनंतर आम्ही सगळे आलो. बरोबर. मी आलो, माझी बायको आली, मुलं आली, माझी मुलगी आली, सगळी आली. हे आईनंतर सगळी. मग आईला काय स्थान नाही पुढं. थोड्या कार्यक्रमामध्ये मी अभ्यास केला. विधवा महिला, श्रीमंत असलेल्या विधवा महिला, त्यांना प्रत्येक कार्यक्रममध्ये स्थान आहे. पहिल्या पंक्तीत स्थान आहे. हं. पहिल्या ओळीत स्थान आहे. त्यांच्या हातातनं कार्यक्रमाचं उद्घाटन होतात. मग माझी आई, गरीब आई समाजाला का चालत नाही? हा माझा फार मोठा प्रश्न होता. बरोबर. ते मी हे बदलण्याचा प्रयत्न केलो, पण सक्सेस आलं. बरोबर. त्याच्यावर प्रश्न पण फार लोकांनी उपस्थित केले. 1-2 हं. वर्ष त्रास झाला त्याचा आणि त्यानंतर आता कोणी काही म्हणाय नाही. त्यांना पण म्हणणं पटलं माझं. हं, हं, हं. त्यांनी पण स्वतः येतात आता. आनंदाने येतात. सगळे आनंदाने माझा कार्यक्रम करतात. गोडधोड घेऊन त्या दिवशी पूजा करून त्यांच्या घराकडे जातात. बरोबर. मॅडम आता तुम्हाला एक प्रश्न ह्याच्यावरच आहे. विधवा महिलांना आता तुम्ही लक्ष्मीपूजन करताय. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? म्हणजे विधवा बाईंना जर स्थान एक भेटत नव्हतं. घरात कोणी ना कोणीतरी आहेच विधवा. आई तर आहे, सून तर आहे, मुलगी तर आहे. कोणता तर रूपात ते विधवा तर आहेत. हं. मग त्यांना पाठीमागे ठेवतात. हं. कुठल्याही कार्यक्रमाला आता लग्नाला, कुठल्याही कार्यक्रमाला सुवासिनीला बोलवतात आणि आई कुणाला पण असं बोलवत नाही. मग सरांना मगाशी सांगितल्याप्रमाणे सरांना पण आणि मला पण फार त्रास व्हायला लागला. हं. म्हणून ते सर म्हटले, "असं विधवा बाईंनाच आम्ही
पुढं करून काम करायचं. बरोबर. म्हणून आम्ही हे काम करतच राहिलो. आणि मुख्य हेतू कुठला होता? हं. आता कोणाचा तरी एक माझ्या बहिणीचा समजा किंवा कोणाचा तरी नवरा दारू पिऊन वारला किंवा कुठेतरी गाडी ॲक्सिडेंट झालं, त्याला चुकून पाप काहीतरी झालं. मयत झाल्यानंतर त्या महिलेची काय चूक? हं. ती पाठीमागं का राहत होती? बरोबर. हं. काय ते तिनं काय केलं म्हणून झालं असं? हा डोक्यात प्रश्न फार दिवसापासून घोळत होता. तो क्लिअर केलो हं, हं. आणि सगळ्याकडनं मला समाधानपूर्वक हे मिळालं. आता सगळ्यांना पटायला लागलं. विधवा स्त्रियांचं महत्त्व, हं. काय आहे? स्वतःच्या आईचं महत्त्व, बरोबर. विधवा आईचं महत्त्व, विधवा बहिणीचं महत्त्व सगळ्यांना पटायला लागलं. आज प्रत्येक जणांनी त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. आपल्या घरात, समाजात. हां, तू पहिला पूजा कर. तुझा पहिला मान तू पहिला कर. मग आमच्या बायका. बरोबर. हे समाधान वाटत आहे. बाकी काही उद्देश नव्हता. ओके सर, हे एक चांगलाच कार्य तुम्ही करत आहात आहे. आता त्याचबरोबर विधवा महिलांच्याच बरोबर तुम्ही अजून एक कार्य करत आहात, की गोरगरिबांचे पेशंट काही असो, त्यांना आजार असो, कोणताही आजार होय. असो हं. आणि कुठल्याही डॉक्टरांनी कुठं पण त्यांना अपॉइंटमेंट दिली असेल, हं. तर तिथं जाऊन तुम्ही गोरगरिबांना होय. पेशंट ॲडमिट करून तो हं. पेशंट बरा होईपर्यंत त्यांचा होय. तुम्ही काळजी घेऊन काळजी घेतो. आणि घरला पण त्यांना सोय केलेलं आहे, की तुमचं एक गाडी पण तयार असते तयार त्याच्यासाठीच. असते गाडी. त्यासाठी हं. तयार तुम्ही केलेला आहात. होय. सर ह्याचा उद्देश तर तुम्ही आता सांगितलेला आहात. हां. सर मॅडमांनी पण तुमच्याबरोबर हात मिळवलेलाच आहे त्याच्याबरोबर हं. आणि असं मला कळलंय की तुम्हाला विद्या मॅमांनी यांना करत असलेले हं. कार्य, हं. गोरगरिबांचं कार्य, या पेशंट त्यांना एक सत्कार भेटला, सत्कार पण झाला. होय. सत्कार झाला की कोल्हापूर आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटर कोल्हापूर कॅन्सर सत्कार झाला. सेंटरमध्ये डॉक्टर रेश्मा आणि सुरेश पवार रेश्मा यांच्या पवार, डॉक्टर सरांच्याकडून सुरेश पवार सर, डॉक्टर अनप सर. हां. तो क्षण कसा होता सर? त्यांनी तुम्हाला काहीतरी सल्ला दिले आहे का सर? होय. की त्यांनी पण आता दुसरी गोष्ट म्हणजे फार महत्त्वाची गोष्ट आहे. हं. 23 मार्च 2017 रोजी हे 12 पासनं कार्य करत असताना 23 मार्च 2017 रोजी माझ्या स्वतःच्या घरामध्ये एवढा महाभयंकर रोग आला हं. आमच्या मंडळींनाच. गर्भाशयाचा तोंडाचा कॅन्सर झाला त्यांना. हं. फार डॉक्टरांनी 2-3 डॉक्टरांनी सांगितले, "आता काय होऊ शकत नाही सर. गाठ फुटलेली आहे. तुम्ही काय करू नका" म्हणून. पण काय कोण जाणं, देवाची कृपा, सगळ्या गरीब लोकांचा आशीर्वाद, हं. कोल्हापूर कॅन्सर सेंटरला एक शेवटचा चान्स म्हणून आम्ही गेलो तिथं आणि गेल्याबरोबरच ॲडमिशन कार्ड करत असताना त्यांनी आम्हाला मॅडमकडे पाठवलं, रेश्मा मॅडमकडे पाठवलं. हं. रेश्मा मॅडमने एकच शब्द सांगितला, "तुम्हाला कोण डॉक्टरनं काय सांगितले आम्हाला माहीत नाही. पण तुम्ही योग्य ठिकाणी आलाय हं. आणि याच्यातनं तुम्ही पूर्ण बाहेर पडताय. तुम्ही काळजी करू नका." त्या दिवशी आमचं कुटुंब स्थिर झालं आणि ह्याला ज्यावेळी कळालं, ते बायोप्सीला पाठवलं होतं हं. मुंबईला एक सॅम्पल काढून. ते 7 दिवस लागतायत त्याला यायला. 7 दिवस आमचं पूर्ण कुटुंब, कोणी मुलं, आई, मी, कोणी व्यवस्थित जेवत नव्हतो. कोणाकोणाचे बोलायचं बंद. एका ठिकाणीच एक जण विचार करत प्रत्येकजण खोलीत बसणार. 7 दिवस आम्ही एकदम म्हणजे हे काढलो. एकमेकांचा संवाद नाही, काय नाही. हं. हा रोग म्हणजे आमच्या कुटुंबातला एक माणूस जाणार. हं. मग त्या दिवशी डॉक्टर रेश्मा पवार मॅडमनं जे बोलले आम्हाला, त्यानंतर सगळ्यांचा जीवात जीव आला. मग डॉक्टर अनप सरांनी लगेच ट्रीटमेंट स्टार्ट केली. हं. केमोथेरपी, ब्रेकीथेरपी, त्यानंतर रेडिएशन थेरपी या सगळ्या ट्रीटमेंट घेऊन आज मंडळी 2025 चालू आहे. पण व्यवस्थित आहेत. काही अडचण नाही. प्रत्येक वर्षी फॉलोअपला जातोय. हं. काही जरी झालं तरी लगेच मी गाडी काढून त्याला घेऊन जातो.
आता त्या आजाराबद्दल तरी काही तर हे नाही. ठीक आहे दादा, योग्य आरोग्य आहे दादा. हं. ह्याच्यासाठी आम्ही ह्या व्हिडिओमार्फत आम्ही रेश्मा मॅडमांना पण खूप धन्यवाद देऊ. कारण एवढं मोठं त्यांनी कार्य केलेलं आहे आमच्यासाठी. त्यांनी जीव वाचवलेले आहेत. थँक मॅम. सर ह्याच्या अजून एक क्वेश्चन सर, आता तुम्ही हे गोरगरिबांचं पण आता चालू केलेलं आहात. आतापर्यंत किती पेशंट तुम्ही रिकव्हर केलेले आहे सर? तर आजपर्यंत कोरोना पिरियडमध्ये मी फार कार्य केलं सर. हं. कोरोना पिरियडमध्ये मी इकडं-तिकडं पेशंट घेऊन जाणे, आणणे करत होतो. त्यावेळेस स्ट्रिक्ट बी फार होतं. हं. तरी जरासं इकडे जरा विनंती करून, हे करून जात होतो, येत होतो. आजपर्यंत सर परवा केलीवरनं मी एक पेशंट आणला. तो 190वा पेशंट होता. त्यानंतर एक आता मागावाला एक पेशंट आहे. संत गजाननला ऑपरेशन व्हायचं आहे अजून. हं. त्यानंतर एक पेशंट आता किरण पाटील सरांकडे पाठवलं होतं. पण ते काय बरं होऊन गेलं. गेले. म्हणजे 192 पर्यंत तरी झाले सर. 192 पर्यंत झाले. हं. ओके. सर, तुम्ही आता हे सर्व करताय, पण त्यांचं फीचं कसं सर? त्यांना खर्चाचं कसं सर? त्या पेशंटना द्यावं लागतो ना त्यांचा फी. त्यासाठी तुम्ही काय करताय? तर आम्ही जास्तीत जास्त मी सोबत त्यांचे सगळे शासनाने तयार केलेले त्यांचे आयुष्यमान कार्ड सोबत घ्यायला सांगतो. रेशन कार्ड घ्यायला सांगतो. आधार कार्ड घ्यायला सांगतो. ते बँक पासबुक घ्यायला सांगतो. सगळं घ्यायला सांगतो. आणि तिथं गेल्यानंतर सुरुवातीला पहिला डॉक्टरांशी मी चर्चा करतो. या आजाराला किती खर्च येणार आहे? शासनाकडनं मोफत आहे का हे? सगळी चौकशी करून मग शासनाच्या ह्याला मी पाठवून देतोय. अप्रूव्हल आल्यानंतर लगेच मग ट्रीटमेंट स्टार्ट होते. ओके. त्यांची ट्रीटमेंट स्टार्ट होते. आणि ज्यांचे बसत नाहीत, म्हणजे स्कीममध्ये बसत नाहीत, डॉक्टरांची जरा गुद्द्याडून मग त्यांच्या ट्रस्टीला सांगून, मग जरा 2-3 लोकांना सांगून, मग एक समजा एक खर्च 1-2 लाख रुपये येत असेल त्या दुसऱ्या माणसांना, ज्यांच्या स्कीममध्ये बसत नाही, त्यांना जास्तीत जास्त एक 50,000 ते 60,000 मध्ये त्यांना व्यवस्थित करून पेमेंट भरून व्यवस्थित घराकडे आणून सोडायची व्यवस्था केलेली आहे. बरोबर सर. सर, आजकाल सगळ्यांना माहिती आहे की गव्हर्नमेंट स्कीमा भरपूर आहेत. हं. सगळ्यांना माहिती आहे, पण ती लोकं पेशंटने घेऊन जात नाहीत. आणि जात कोणाला नाही. सांगायचं म्हणजे हं. फार कमी आहे सर, हं. की हे या स्कीममध्ये बसेल आणि हं. तुम्ही जाऊन ट्रीटमेंट घेऊन हं. घेऊन या. हं. पण सांगणारे कमी लोक आहेत. कमी पण लोकं. तुमचा एक उद्देश मला आवडते सर, कारण तुम्हाला ते झालेलं प्रॉब्लेम होय. त्याच्यामुळे तुम्ही हे चालू केला, होय. कारगाडी चालू केला, की होय. पेशंटना येणं-जाणं करण्यासाठी. होय. पण ह्याचा काय उद्देश आहे सर? तुम्ही पेशंटला पण घेऊन जाताय, हं. पण त्यांना रिकव्हर होऊपर्यंत थांबताय. हं. त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे सर? काय तुम्ही सोशल वर्क म्हणून काम करताय? काय तुमचं काहीतरी काय उद्देश आहे ह्याच्यामध्ये पाठीमागं? उद्देश तर काय नाही. कुटुंबातला एक माणूस जर कमी झाला, हं. तर त्या कुटुंबावर काय अवस्था होते त्या कुटुंबाची, ते मी स्वतः भोगलोय. हं. स्वतः बी भोगलोय, मंडळीच्या मार्फत पण भोगलोय. बरोबर. त्यावेळी माझी मुलं लहान होती. हं, हं, हं. हिला ज्यावेळी कॅन्सर झाला, त्यावेळी माझा मुलगा 10वी ला होता. 6 महिने आम्ही ट्रीटमेंट घेतली. मुलगा माझ्याबरोबर असायचा. काय हं. मी आणि दोघंच म्हणजे रोज ते रेडिएशनसाठी, शॉकसाठी जाणार. 2 पर्यंत शाळा करणार. 2 नंतर तिला घेऊन लगेच आम्ही जाणार. मग किमोथेरपीला जरा त्या दिवशी थांबायला लागत होतं. दुसऱ्या दिवशी किमो करत होते. मुलगा आणि मी थांबणार तिथं. बरोबर. मग कुटुंबाचं काय वाताहत होते, की मी स्वतः डोळ्यानं बघितलेली आहे. हं. त्यामुळे जास्तीत जास्त मी पेशंट घेऊन जात असताना देवाजवळ, सगळ्याजवळ एकच विनंती करत असतो, की हा पेशंट बरा होऊन परत घराकडे यायलाच पाहिजे. हं. त्या उद्देशाने मी काम करत असतो. बरोबर सर. सर, आता तुम्ही हे सर्व करताय, पण तुम्ही ॲडमिट केलेले पेशंट पूर्ण बरा होऊन येतोय बाहेर. येतोय, बरा हां, येतोय. तुम्हाला तो क्षण तुमच्या मनाला कसं वाटतोय? तुम्हाला कसं वाटतोय? आणि पेशंटची प्रतिक्रिया काय असते सर? पेशंट आज मी आणलेले सगळे पेशंट सर, आज माझे एक कुटुंब, माझं एकटाचंच कुटुंब नाही सूर्यवंशी. हं. आज भरपूर कुटुंब, 200 कुटुंब आज माझ्याबरोबर या समाजकार्यातनं जोडली गेलेली आहेत. आणि ज्यावेळी पेशंट हसत ज्यावेळी माझ्या गाडीत बसतोय, हं. त्यावेळी तो क्षण हा ह्याच्या पलीकडे मला वाटतं कोणताच पुरस्कार हं. माझ्यासाठी नको आहे. कोणताच पुरस्कार. त्यांचा चेहऱ्यावरील आनंद हाच माझा पुरस्कार. सर, अजून एक असं मी वाचलं होतं, की सूर्यवंशी पुस्तकी पिढी काय आहे सर याच्या पाठीमागे? सूर्यवंशी तर पुस्तकी पिढी. काय झालं,
पहिलीपासून 8वी पर्यंत शासनाकडून पुस्तकं मिळतात. मग त्यानंतर 9वी, 10वी, 11वी, 12वीला पुस्तकं मुलांना विकत घ्यावी लागतात. हम्म. मग थोडी मुलं आमची या समाजातली शाळा सोडली होती. मग आणि पुस्तक संचाची किंमत पण जास्त होती. 800-900 रुपये. घेऊ शकत नव्हते. आणि ज्यांच्याकडे मुलांकडे पैसा असायचा ते पूर्वीच त्या मुलांना सांगून घेत होती पुस्तकं. मग आम्ही दोघांनी काय विचार केला, आमचा लग्नाचा वाढदिवस 2 मे हम्म. 2 मे 1999 आमचा लग्नाचा वाढदिवस. म्हणजे लग्न झालं त्या दिवशी. मग आम्ही दोघांनी काय केलं, इथनं पुढं केक बी काही कापायचं नाही. काही पैसे 1 रुपये कुठेही खर्च करायचा नाही. फक्त मुलांना 9वी, 10वी पुस्तक संच आणणे आणि जी गरीब मुलं आहेत त्यांना अभ्यासासाठी संच द्यायचा. पुढच्या वर्षी अभ्यास करून पास होऊन त्यांनी संच परत आणून द्यायचा पुढच्या मुलांना देण्यासाठी. तो 2 सेटवर मी चालू केलं दोघांनी. हम्म. आज नाही म्हटलं तरी 50-55 पुस्तक सेट आता झालेले आहेत. आणि माझं कार्य बघून गडिंग्लजचे आमचे कोष्टी साहेब, गडिंग्लज डेपोले आहेत कोष्टी साहेब, त्यांनी परत बाल संगोपन पंचायत समितीचे भोसले मॅडम, हम्म. माने सर, त्यानंतर बांधकाम विभागाला आमचे मित्र कुलदीप कांबळे साहेब, असे भरपूर लोक आहेत. ती मला प्रत्येक वेळी फोन करतात, सर आमची मदत घ्या, आमची मदत घ्या. हम्म. तुमची मदत घेतो, फक्त पुस्तक द्या म्हणतो मी. बरोबर. काय त्यांच्याकडे बी मदत मिळते. हम्म. एक छान पेटी तयार झालेली आहे ओके. आणि प्रत्येकाने हे करावी अशी माझी इच्छा आहे. करेक्ट सर. सर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आता ते भरपूर असं सोशल वर्क करताय. ह्याच्या बरोबरच तुम्ही तुमच्या स्वतःच्या इन्कम मधून होय. तुम्ही दान करताय विद्यार्थ्यांना. होय. ते कसं सर? ते पण कसं सुचलं तुम्हाला की ते हे सर हे पण करूया म्हणून? काय झालं, ज्यावेळी ह्याची ट्रीटमेंट चालू होती मंडळींची 2017 मध्ये, त्यावेळी माझ्या समाजातील रोजंदारीवर काम करणाऱ्या महिला 150 रुपयावर काम करत होत्या. आणि रोज मला कोल्हापूरला 2017ला पेट्रोल त्यावेळी 70 रुपये काहीतरी होतं, 70 का 76 रुपये होतं. त्यावेळी 500 रुपयामध्ये माझी गाडी जाऊन येत होती. हम्म. मग त्या महिला ज्यांना मी मदत केलं होतो 2012 पासून, पण डोळ्याचं ऑपरेशन असू दे काय असू दे, त्या महिलांनी आम्हाला न कळवता रोज कोणी 500 रुपये द्यायचं सरांना पेट्रोल घालायला. हम्म. तिने स्वतःच ठरवून टाकलं होतं. ओके. आमची रात्री ट्रिप येणार, सकाळी आणून घरात पैसे, बघा. सर मॅडमला आज आमचं पेट्रोल घालून तुम्ही ह्याला घेऊन जायचं, कोल्हापूरला घेऊन जायचं. तो क्षण एवढा हे होता काय नाही, अक्षरशः पैसे घेऊ काय नको ह्याने होता. मनाला ते चांगलं मनाला ते एक प्रकारचं हे वाटायचं. आणि ही ट्रीटमेंट कॉस्टली बी होती. बरोबर. काय मग आम्ही सगळ्यांनी, आईनं, मी, मंडळीनं, मुलांनी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला, इथून पुढं कोणाकडूनही 1 रुपये न घेता, एक सिंगल चहा न पिता, स्वच्छ भावनेनं कोणी पेशंट असू दे त्यांना गाडीत घालणे, व्यवस्थित ट्रीटमेंट देणे, घराकडे आणून सोडणे. आणि आईचं आता पेन्शन चालू आहे, वडिलांचं ते पेन्शन आईला मिळते. माझं दुकान पण आहे, मग माझं पण पगारचा सोर्स आहे. आम्ही आमच्या सगळ्या आल्याबरोबर 10% रक्कम बाजूला काढून गरिबांसाठी पहिला ते काम आमचं. पेन्शन, पगार, दुकानचं सगळं महिन्याला एक तारीख ठरलेली आमची 5 तारीख. 5 तारखेला पेट्रोलसाठी पैसे एक डबा केलाय, त्या डब्यामध्ये पैसे टाकले जातात. आम्ही डबा केला एक छोटासा, त्या डब्यामध्ये पैसे टाकले जातात पेट्रोलसाठी. दानसाठीच वेगळा डबा, घरकामासाठीच वेगळा घर. मग तिथं डब्यात पैसे गेल्यानंतर मग आमचा बाजार चालू घरातला. हे आजपर्यंत आलोय. आणि
माझा शेवटचा श्वास असेपर्यंत राहणार. तो असाच राहणार. ओके. मंडळींचा बी ध्येय तेच आहे, आईचं ध्येय बी तेच आहे आणि मुलांचं ध्येय बी तेच आहे. तेच आहे. ओके. पूर्ण कुटुंब एक आहे. पूर्ण कुटुंब एक आहे. त्याच्यामुळे ते काय प्रॉब्लेमच येणार नाही. प्रॉब्लेम येणार नाही. ओके. पुढचा क्वेश्चन असा आहे की तुमच्यासोबत आता आपण पाहिलं तर असंख्य कुटुंब आहे सर. होय. त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आज सर असंख्य कुटुंब येण्याचं कारण म्हणजे आमचा सूर्यवंशी कुटुंबाचा प्रामाणिकपणा. मुलं पण आमचे शिक्षण घेत कोणी पेशंट आला तर लगेच टू व्हीलर काढणे. आता 2-3 टू व्हीलर घरात आहेत. मारुती गाडी आहे. मी असलो घरात लगेच मी स्टार्ट मारतो, बसा पटनं बसा. मोठा मुलगा तो पण लगेच टू व्हीलरने घेऊन जातोय. सर्दी ताप येऊ दे काही येऊ दे, गावात जायचं असेल, मेडिकल मधनं गोळ्या आणायची असेल तरी पटनं जाऊन येऊ शकतोय आम्ही. आणि मुलांचं मला जास्त मदत झाल्यामुळं हे कार्य मी पुढे चालू शकलो. बरोबर. दोन्ही मुलं गाडी चालवतात, टू व्हीलर चालवतात, फोर व्हीलर चालवतात. पटनं फोन केलो, असं एक पेशंट आलंय, त्यांना तिथं गाडी घेऊन जा, त्या गल्लीत आणि घे आणि पटनं गडिंगला जात्यात. लायसन काढून दिलोय त्यांना, सगळं केलोय त्यांना. काय तुमचं शिक्षण पूर्ण करून समाजकार्य करा, बरोबर. एवढं त्यांना संस्कार आम्ही दिलेला आहे सर. आता मोठा मुलगा बी शिक्षण होऊन डिग्री घेतलाय, जॉबला चाललाय. जॉबहून आल्यानंतर जरा विश्रांती घेतोय आणि कोणतरी पेशंटला तरी तो घेऊन जातोय. बरोबर. त्याचं बी कार्य चांगलं आहे चालू. सर तुम्हाला एवढं चांगलं शिक्षण, संस्कार आणि सत्याचा मार्ग दाखवणारे तुमचे आई वडील, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? माझ्या आईबद्दल तरी शब्द नाही, सांगायला शब्दच नाही. फार कष्ट माझ्यासाठी सोसलेच तिने आईने. वडील कधी काय मला बोलत नव्हते. कधी तू अभ्यास केलास काय केलास काय पुस्तक पण बघत नव्हते, वही पण बघत नव्हते. सही कर म्हटलं सही करणार, किती टक्के मार्क पडले ते बघत नव्हते. फक्त त्यांनी मला एकच सांगून ठेवले होते, तुला नंबरात राहायचं नाही. 1, 2, 3 नंबरात तुला अजिबात राहायचं नाही. तुझं कार्य वेगळं आहे. तुला 35% पडलं तर त्याला मला आनंद आहे. वडिलांनी मला सांगून ठेवलं होतं. पण आई फार स्ट्रिक्ट होती. मी लहानपणी मला शाळेला नेऊन सोडणार, आई घराकडे यायच्या आत मी घराकडे येणार. मार पण फार खाल्लोय. त्यावेळी माडाची झाडं होती, नारळाची गोव्याला, तिथं बांधून मला भरपूर मारलंय बी. आईनं थोडे डाग बी इथं आहेत कुठं. बरोबर. आईमुळं मी चांगल्या वाटेला लावलं. एकदा शाळेला गेलो ते अजूनपर्यंत म्हणजे पूर्ण 15वी होईपर्यंत, ग्रॅज्युएशन होईपर्यंत तरी मी शाळा चुकवलो नाही. बरोबर आहे सर. आई वडीलच काय आपल्यावर काय संस्कार देणार, सत्याचा मार्ग दाखवणार, त्याच मार्गावर आम्ही गेलो तर आपलं पण भविष्य चांगलंच राहणार. आता मी येतोय की निवडणुकीमध्ये तुमच्या घरी भरपूर लोक येत असतात. वेगवेगळ्या पक्षाची लोक येत असतात की इलेक्शन मध्ये मला हेल्प करा, माझ्या पक्षाला हेल्प करा, माझ्या कॅन्डिडेटला हेल्प करा म्हणून. सर तुम्ही तो नाकारला जातोय तुमच्याकडून, पण तुमचा पक्ष म्हणून कोणता आहे सर? माझा सर एकच पक्ष आहे. वडिलांचा बी एकच पक्ष होता, माझा बी एकच पक्ष आहे. गोरगरिबांची सेवा हाच माझा पक्ष. हाच एक पक्ष आहे, एकच पक्ष माझा, आणि तो शेवटपर्यंत राहणार. ओके. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं एक वाक्य छान आहे, ते लहानपणापासून मला आवडते. काय, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. एक वेळ काही केला नाहीस तरी चालेल, विकला जाऊ नकोस. ते आजपर्यंत मुलांना पण तेच शिकवलोय. मी पण तसाच वागतोय, इथून पुढे मी तसाच वागणार. बरोबर. आता पुढचा असा क्वेश्चन आहे की तुम्ही करत असलेले कार्याचा दखल महाराष्ट्र शासनाने पण घेतला होता सर. ते पुणे आणि कोल्हापूरला त्यांनी पाठवला होता, तुमचं एक पत्र पाठवलं होतं, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल सर? हे सर कार्य करत असताना मुख्यमंत्री महोदय साहेबांनी पुण्याला, समाज कल्याण पुण्याला पत्र पाठवलं. त्यानंतर त्यांनी कोल्हापूरला पत्र पाठवलं. हे विद्या सूर्यवंशी आणि दिलीप सूर्यवंशी यांना पुरस्कारासाठी जाऊन त्यांना सांगून त्यांच्या फायली तयार करून केंद्राचा एक पुरस्कार राज्याच्या पुरस्कारासाठी पाठवा म्हणून. पण ह्याच्यामधनं वेळच मिळाला नाही. पण पुढं
भविष्यात आणि जरा कार्य जरा वाढलं माझं, तर नक्की मी कोणाला काही नाराज करणार नाही. पण प्रस्ताव पाठवणार आहे. बघूया पुढची प्रोसिजर बघूया काय होते पुढची. सर आता तुम्ही हे कार्य करत गेलाय सर, आता महाराष्ट्र शासनापर्यंत गेलेलं आहे. कदाचित ते केंद्रापर्यंत पण गेलं असणार सर ते. हं. पण भविष्य काळामध्ये ते नक्की केंद्रामधून होय. तुम्हाला भेटणार ते नक्की आहे तुमच्या. ते काय तुम्हाला अपेक्षा नाही आहे, पण तरी काय अपेक्षा काय नाही. तुमच्याकडे येत असेल तर हां. ते नक्की भेटणार सर. सर अजून एक असं आहे की हे विधवा महिलांच्या बरोबर आहे. दरवर्षी तुम्ही वेगवेगळ्या कुटुंबांना आणि मोठमोठ्या देवस्थानला घेऊन जाताय सर. होय. आणि अजून एक असं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही दर अमावास्येला कोणताही चांगला कार्य करत असाल, तुमच्या होय. डोक्यात असेल की हे काम हं. मला करायचंच आहे. हं. भरपूर इम्पॉर्टंट आहे. हं. तरी पण तो दिवस, तो काम तुम्ही अमावास्या दिवशीच करताय. हं. ह्याच्या पाठीमागचा उद्देश काय सर? अमावास्या दिवशीच आपण बघतोय की अमावास्या दिवशी आम्ही काहीच करणार नाही. हं. करतच नाही आजकालची लोकं. नुसतं बरोबर आहे. देवधर्म करतायत. बरोबर पण आहे. तुम्ही चांगला काम त्या दिवशी करताय. तर मी बघत आलो, फार प्रथा बघत आलो आणि आमच्या लोकांमध्ये अंधश्रद्धा फार ठासून भरलेली आहे. अंधश्रद्धा. कुठलीही गोष्ट अंधश्रद्धेनेच बघतात. ही अंधश्रद्धा कुठेतरी मला काढून डोक्यातले पूर्ण आर-पार करायची होती. हं. लिंबू, भंडारा, हे ते, अमावास्या, पौर्णिमा, अमावास्याला काय करायचं नाही, पौर्णिमेला काय काय करायचं नाही. हां. मी म्हटलं माझ्याकडनं सुरुवात होऊ दे. म्हणून मी अमावास्या दिवशीच गाडी खरेदी करायची असेल तर अमावास्या दिवशीच करतो. मोबाईल म्हणा, काय घरातल्या वस्तू अमावास्या दिवशीच मी खरेदी करतो. लोकांना समजू दे, याच्यातनं बाहेर पडू दे म्हणून. आणि घरात कोणतीही वस्तू घरामध्ये आणताना विधवा स्त्रियांच्या हस्तेच पूजा करून पूजा घरात आणतो. हं. त्यानंतर आम्ही पंढरपूर इकडं-तिकडं देवदर्शनासाठी जात असतो. आणि देवदर्शनासाठी जात असताना गाडीची पूजा ही विधवा महिलांच्या हस्तेच मी पूजा करतो. हं. बघूया म्हटलं काय घडतंय. बरोबर. पण ह्या 10-12 वर्षात तरी काही घटना घडलेली नाही. व्यवस्थित गाडी जाते, व्यवस्थित येते. आनंदाने सगळं चाललेलं आहे. पण जे मुख्य हेतू होता अंधश्रद्धेचा, तो अ, पूर्णपणे गेलेला आहे. ओके. पण फक्त माझ्यासोबत असलेल्या लोकांच्या मनातलं गेलेलं आहे. हं. अजून लोकं फार आहेत. सुधारणा करायची अजून. पण ते बरोबर. कितपत बाहेरचे लोकं माझ्याबरोबर जोडली जातात, त्याचा काही अंत नाही. अंत नाही. हं. बरोबर. सर अजून एक असं आहे की आपले श्री सुरगेश्वर मठाचे मठाधिपती श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी आणि रामनाथगिरी मठाचे भगवानगिरी महाराज होय. यांनी तुमच्या घरी भेट दिली होती सर. होय सर. तो क्षण कसा होता सर? दोघांनाही मी प्रणाम करतो. श्री हं. सुरगेश्वर आमचे सिद्धेश्वर गुरुजींना, गुरु सिद्धेश्वर गुरुजींना, भगवानगिरी महाराजांना. आमचा एक छोटासा कार्यक्रम होता. मंदिर बांधकाम चालू आहे. हं. त्या दिवशी आम्ही शिरशील देवस्थानला गेलो होतो 2 गाड्या घेऊन. 30 लोकं गेलो होतो. मग आम्ही एक मोठा प्रसाद ठेवला होता. त्यावेळी दोन्ही आजोबांना आम्ही इथं बोलावलं होतं. त्या कार्यक्रमाला पण बोलावलं होतं आणि जरा प्रसादला तुमच्या हस्ते प्रसाद जरा चालू करू द्या म्हणून. आमच्या शब्दाला मान देऊन दोन्ही स्वामीजी आले. इथंच हं. दोन्ही स्वामीजी घरात बसून, "तर चांगलं कार्य करत आहात. असं चांगलं कार्य करत राहा. आमचा आशीर्वाद आहे." त्यांचा आशीर्वाद आम्ही घेतलोय. काही अडचण आली तरी प्रत्येक वेळी आम्ही जातोय, अडचण सांगतोय. त्यांनी पण आम्हाला चांगला सल्ला देतात. "असं करा, तसं करा, तसं करू नका" सांगतात. तर त्यांच्या सावळीमध्ये आहे सर. ओके. धन्यवाद सर. आता शेवटचा क्वेश्चन सर. असा प्रश्न आहे की युवा पिढीला तुम्ही काय सांगू शकाल सर? आताच्या युवा पिढीला त्याने सोशल वर्कमध्ये त्यांना काय सांगू शकाल त्याच्याबद्दल? युवा पिढीनं सर, मी पण आता या समाजामध्ये मिळत असताना प्रत्येकाला सांगत असतोय, फक्त तुम्हाला शिक्षण एकच पुढे घेऊन जाऊ शकते. हं. बाकी कुठलीच गोष्ट बाकी तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकत नाही. हं. शिक्षण जर तुमच्याकडे असेल, तरच तुम्ही भविष्यात टिकू शकताय, कुटुंब सांभाळू शकताय, कुटुंब सांभाळून समाजसेवा करू शकताय. समाजसेवा करण्याचा
तुमच्या मनावर आहे. समाज सेवा फार लोकांना ते करता येत बी नाही आणि जमत पण नाही. पण ते जर एक विषय सोडला समाज सेवेचा, तर आपलं कुटुंब आपण स्वतः सांभाळण्यासाठी तरी शिक्षण हा एकच मार्ग आहे. बरोबर. बाकीचा कुठलाही पर्याय याला नाही. हं. किंवा जर तुम्हाला शिक्षण जमत नसेल, 10वी होता येत नसेल किंवा काहीतरी, तर उद्योगधंद्यामध्ये शिरा. हं. उद्योगधंदा आणि शिक्षण हे 2च पर्याय तुमच्याजवळ आहेत. ओके. आणि व्यसनापासून कायम मुक्त राहावा. हं. मी प्रत्येकाला सांगत असते मुलांना. हं. पण आता त्याचा परिणाम आता होतच चाललाय. चालेल. पण एक हे हे माझं म्हणणं की 40% मुलांनाच पटतंय. हं. 60-70% मुलांना पटत नाही पटत नाही. याचं. हं. काय प्रयत्न चालू आहेत, पण त्याला फार वेळ लागेल. वेळ लागेल. सर जाता-जाता एक प्रश्न असा आहे, की तुम्ही काम करत असलेले शिक्षण प्रसारक मंडळ, तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? तर माझी शाळा न्यू इंग्लिश स्कूल नूल, इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल नूल. त्यानंतर माझी मायबाप संस्था शिक्षण प्रसारक मंडळ कसबा नूल. आज आमचे शाळेचे चेअरमन कल्लापण्णा, नडदगल्ली अण्णा, मला त्यानंतर आमचे सेक्रेटरी अण्णा, माळगी अण्णा, नायकवडी सर, त्यानंतर आमचे रामगोंड काका, कुलकर्णी सर, तेलवेकर अण्णा, अ, त्यानंतर जाधव सर आमचे, एस जाधव सर, यांनी मला नोकरीला लागल्यापासून एक लहान भावासारखा सांभाळलेला आहे. माझ्याकडनं काम करत असताना चुका भरपूर होतात, झालेल्या बी आहे. पण त्या चुकावर पडदा टाकून त्यांनी मला पुढं जायला सांगितलं. "तू पाठीमागचा विचार करू नकोस, आम्ही बघून घेतो. तू पुढचं काम करत जा." एका लहान भावासारखं मला सांभाळलेलं आहे. त्यामुळं माझ्या शाळेवर, माझ्या नूल गावावर माझं नितांत प्रेम आहे आणि मी नोकरदार आहे असं समजत नाही. मी एक शाळेचा आणि माझ्या गावचा आणि परिसराचा एक मी नोकर आहे आणि त्याचा पगार मी शासनाकडनं घेतो. एवढंच मला सांगायचं आहे. ओके. ओके. धन्यवाद सर तुमचा टाईम दिल्याबद्दल आणि मला अनुमती दिल्याबद्दल व्हिडिओ बनवण्यासाठी. हा पॉडकास्ट भरपूर लोकांना एवढं उपयोगी पडेल सर. हां. कारण हा कार्य तुम्ही काय करताय ते काय आपल्या वरचं आहे सर ते. थँक यू सो मच ह्या कार्याबद्दल आणि असंच तुमचं कार्य राहू द्या आणि धन्यवाद सर. थँक यू सो मच.